कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण हळद सुधारित जाती याबद्दल माहिती घेणार आहोत. IISR प्रगती कालावधी 180 ते 190 दिवस, सरासरी झाडाची उंची 104 सेंटीमीटर, सरासरी मातृगड्ड्यांची संख्या 3, सरासरी उत्पादन 577 ग्रॅम प्रति झाड, गाभ्याचा रंग नारंगी, कुरकुमींचे प्रमाण 5 ते 5.5%, उतारा 15.95%, ओल्या हळदीचे उत्पादन 380 ते 520 क्विंटल प्रति हेक्टर, ओलिओरिझिन 15.29%, सुगंधी तेल 6.3%, सूत्रकृमींना प्रतिकारक्षम. फुले हरिद्रा कालावधी 250 ते 260 दिवस, सरळ उंच वाढ, चांगला फुटवा, हळकुंड, गाभ्याचा रंग गर्द पिवळसर, लांब वर सरळ हळकुंडे, हळद पावडर गर्द पिवळी व सुवासिक, कुरकुमींचे प्रमाण 5.35%, उतारा 23%, ओल्या हळदीचे उत्पादन 400 ते 406 क्विंटल प्रति हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन 90 ते 93 क्विंटल प्रति हेक्टर. फुले स्वरूपा कालावधी 255 दिवस, 50 ते 55 ग्रॅम पर्यंत वजनाचे मध्यम गड्डे, सरळ व लांब वाढणारी 35 ते 40 ग्रॅम वजनाची, प्रत्येक कंदात 7 ते 8 हळकुंडे, बियाणे उत्पादन प्रमाण 1.5, गाभ्याचा रंग पिवळसर, कुरकुमींचे प्रमाण 5.19%, उतारा 22%, ओल्या हळदीचे उत्पादन 358 क्विंटल प्रति हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन 78 क्विंटल प्रति हेक्टर, पानांवरील करपा व कंद माशीस प्रतिकारक. सेलम कालावधी 270 दिवस, जाड आणि ठसठशीत हळकुंडे व उपहळकुंडे, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग गर्द पिवळा, ओल्या हळदीचे उत्पादन 350 ते 400 क्विंटल प्रति हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर, करपा रोगास बळी पडते. वायगाव हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध, गाभा गर्द पिवळा, उतारा 20 ते 21%, ओल्या हळदीचे उत्पादन 265 ते 270 क्विंटल प्रति हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन 52 ते 55 क्विंटल प्रति हेक्टर.